जिल्हा अधिकाऱ्यांचे 17 जुलैचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी फुलंब्री प्रतिनिधी बशीर पठाण। छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन आणि भारतीय खेत मजदूर युनियन यांच्या वतीनं आज विभागीय आयुक्त कार्यालयावर गायरान धारकांचा विराट मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी 17 जुलै रोजी काढलेल्या परिपत्रक तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मोर्चात सर्वच तालुक्यातील गायरान धारकांचा सहभाग होता। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत गरजू अतिक्रमितांना गायरान जमिनीतून हुसकावून न लावता त्यांच्या अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी शिष्टमंडळानं विभागीय आयुक्त पापळकर यांच्याकडे केली। यावेळी पापळकर यांनी सध्या गायरान जमिनीतून कोणालाही काढणार नाही असं निसंदिग्ध आश्वासन दिले। मोर्चाचं नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे, राज्य अध्यक्ष कॉम्रेड नामदेव चव्हाण, जिल्हाध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती, जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश कसबे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केले। मोर्चेपूर्वी 15 दिवस 40 ते 45 गावात गायरान जमिनीवर बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली होती। 17 जुलैचे परिपत्रक रद्द करावे, उदरनिर्वाहासाठी गायरान जमिनी कसणाऱ्या व घर बांधून राहणाऱ्यांवर अन्याय होऊ नये, 1991च्या GR मधील तारीख बदलून भूमिहीनांची अतिक्रमणं नियमित करावीत अशी मागणी करण्यात आली आहे। दलिंदर कारवार फेंक दो, दलिंदर कारवार नहीं चलेगा। लाल बावट्याचा रक्त हिरवं भगवं असतं, रक्त हिरवं भगवं असतं, रक्त हिरवं भगवं असतं, म्हणून लाल बावट्याचा, लाल बावटा शेतमजूर युनियन जिंदाबाद, भारतीय खेत मजदूर युनियन जिंदाबाद, BKMU जिंदाबाद, BKMU जिंदाबाद। मोर्चा न काढू देणारे जलसुरक्षा कायदा रद्द करा, मोर्चा न काढू देणारे जलसुरक्षा कायदा रद्द करा, दलित आदिवासीवरील अत्याचार बंद करा, गायरान आमच्या हक्काचं, कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन सबलीकरण योजनेचा विस्तार करा, कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन सबलीकरण योजनेचा विस्तार करा। या योजनेअंतर्गत सर्व गायरान धारकांची अतिक्रमणे नियमित करा। लाल बावट्याचा सरकार होश में आओ, कमिश्नर साहब होश में आओ, अरे कमिश्नर साहब होश में आओ, कलेक्टर का आदेश रद्द करो, मुर्दाबाद। तिकडे घ्या, तिकडे घ्या, माईक माईक नामदेव चव्हाण, अरे नामदेव चव्हाण, नामदेव चव्हाण आपल्याला बोलावणं आलंय, जायचंय का? किती लोक आहे? आपल्याला बोलावणं आलंय, काय करतील बाहेर येऊन? लाल बावट्याचा, लाल बावट्याचा आपल्याला बोलावणं आलेलं आहे, आपल्याला बोलावणं आलेलं आहे, पण ते म्हणतात 5 जण या आणि काही शिष्टमंडळाला 50-50 जणांचं शिष्टमंडळ केलं जातं। बॅनर सोडा सगळीकडे, साहेब गायकवाड भूमी योजनेचा विस्तार करा, कसा करता येईल हे त्यांना सांगायचंय। या पारगावकराच्या नावानं किती गायरान जमीन आहेत ते अगोदर सांगा, असं आमचं म्हण। ऐका ऐका ऐका, गडबड नका करू, आपण त्याला सांगणार आहेत आता साहेब आमची अतिक्रमण काढण्याच्या अगोदर कोणाची काढा? शेठ सावकारांची काढा, तरी आम्हाला घ्या। आमच्याकडे काय झेंडा
घालू, खाली काय राहतो? पोलिसाच्या लाठ्यानं आपला दांडा आणि जमिनीतून श्रीमंतांना काढण्यासाठी आपण सरकारला सहकार्य करणार आहोत असा प्रस्ताव देणार आहोत. आपण मान्य आहे का सगळ्याला? तुर्काबादचे आले होते की नाही? गयाबाई आले होते की नाही? त्याने घेराव घातला होता यांच्या नेतृत्वाखाली. नाही काढत म्हणले, नाही काढत. इलेक्शन येणार होत्या ना, त्याच्यामुळे बोलत होतं. भाऊसाहेब थोराताला देतो, बाळासाहेब थोराताला काढणार नाही म्हणजे काढणार नाही. इलेक्शन येणार होत्या. आता इलेक्शन आल्या, संपल्या. लाडक्या बहिणीचं प्रेम देखील संपलं. निम्मे लाडक्या बहिणीचं पुरुषांनीच खाल्ल्याचं लक्षात आलं आणि मग त्यांचंही काढा आणि आपल्या गायरान धारकांनाही उंगा दाखवा असं त्यांचं सुरू आहे. हे हम नाही होणे देंगे. आम्हाला गायरान जमिनीचे पट्टे नावावर करून द्यायला पाहिजे. एक प्रस्ताव असा आलेला आहे आशीर्वादच्या बैठकीत की आम्हाला 100 वर्षाच्या लीजवर द्या. 100 वर्ष झाल्याबरोबर आम्ही स्वतःहून देऊन टाकू तुम्हाला तुमची जमीन. आणि वर्षाला काय आणि 5 एकर जमीन द्या लीजवर आणि 100 वर्षासाठी द्या. 100 वर्ष झाले की त्यांची जमीन आपल्याला नकोच. त्यावर आपले पोरं डॉक्टर बनतील, इंजिनियर बनतील, आपल्या गावल्या मस्त्यात जातील. त्याच्यामुळं आम्हाला 100 वर्षापेक्षा जास्त नको असा एक प्रस्ताव देणार. तर भगिनीनो, आपण जाऊन नामदेवराव चव्हाणला कोणीतरी फोन करा. त्यांचं निवेदन आहे. अगोदर कॉम्रेड सुभाष लाले जे आपल्यासोबत आलेले आतापर्यंत सगळ्यात महत्वाची आणि मुख्य मागणी आपली, आम्ही ज्या जमीन कसत आहोत त्या जमिनी सरकार आपल्याकडून काढून घेणार आणि ह्या जमिनी कोणाला देणार? या सरकारला निवडून येण्यासाठी ज्या भांडवलदारांनी सरकारला पैसे दिले हजारो कोटी, आपले